वसा जनसेवेचा। आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल आणि खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने थेट आक्रमक भूमिका घेत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। 6 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आणि आधारहीन आरोप करताना आदिवासी आश्रमशाळेतील मुलींच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केले असा आरोप भाजपने केला आहे। या प्रकरणी 8 एप्रिल रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत अॅट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पुरावा नसताना आदिवासी मुलींची बदनामी करणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे त्यांच्या सामाजिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। भाजपने आरोप केला की आमदार गायकवाड हे सातत्याने भाजप नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत टीका करत असून यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा तसेच इतर नेत्यांवरही अपमानास्पद वक्तव्य केली आहेत। त्यामुळे हा प्रकार केवळ वैयक्तिक टीका नसून संपूर्ण पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या वक्तव्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांबाबत चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। शासनाच्या शिक्षण उपक्रमावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे भाजपने म्हटले आहे। तत्काळ गुन्हा दाखल करून गायकवाड यांना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे बुलढाण्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे। सिटी न्यूज। बुलढाणाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा वारंवार अपमान केला आहे, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे। आताच नुकतं त्यांनी चिखलीचे आमदार श्वेताताई महाले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयराज शिंदे साहेब यांच्याबद्दलही बेताल वक्तव्य करून त्यांचं चारित्र्य हनन केलं। सोबतच आदिवासी महिला आश्रमशाळेच्या मुलींच्या चारित्र्यावर पण शिंतोडे उडवलेत। या महिलांचाही अपमान केला, मुलींचाही अपमान केला। या विरोधात आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जे चुकीचं आणि अत्यंत महिलांचं चारित्र्य हनन करणारं अपमानास्पद वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। महिलांवर आणि आदिवासी मुलींवर विशेषतः अत्याचार झाल्याचं ते म्हणतात। या 300 मुली महिलांवर कसा अत्याचार होणार आहे आणि याबाबत आतापर्यंत अनेक आंदोलनं, तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले असते, परंतु असे काहीही झालेले नाही आणि असं बेताल वक्तव्य करून शासनाच्या हेतूला हरताळ फासण्याचं काम होत आहे। आदिवासी मुले महिला यानंतर शिकतील की नाही असा समाजात प्रचंड रोष व्यक्त होत आहे। त्यामुळं त्यांच्यावर तातडीने गंभीर कारवाई करून अत्याचार झाल्याच्या खोट्या आरोप करून जनतेची आणि महिलांची मानहानी करणाऱ्या आमदारांविरोधात तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।